आता बातमी राज्यातून आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतले अपहरण प्रकरणी राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना जामीन मंजूर झाला। महाबळेश्वर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला। सातारा पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढलेत। तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल देसाई आणि संदीप नारायण मांडवेंना महाबळेश्वर न्यायालयाने प्रत्येकी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात ज्यांचं अपहरण झालं होतं ते बापूसाहेब शिंदे यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहून माझं अपहरण झालं नसल्याचा जबाब नोंदवला होता आणि यामुळे आता सातारा पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली। नोटीसीचं उत्तर नेमकं काय देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, नेमकं साताऱ्यात सध्या काय घडतंय? नक्कीच गेल्या 20 तारखेला जिल्हा परिषद निवडणुकीची जी रणधुमाळी गाजली ही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली। विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला। खरं तर या दिवशी जे हे दोन सदस्य होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करण्यात आलेली होती आणि या अटकेनंतर ते महाबळेश्वर पोलिसांच्या अटकेमध्येच होते, परंतु त्यांना आज वैयक्तिक जामीन मंजूर झालेला असून 50,000चा वैयक्तिक जामीन आणि तितक्याच हमीचा रकमेचा हमीदार देण्यावरून हा जामीन मंजूर झालेला आहे। परंतु या अटकेवरती न्यायालयानं खरं तर पोलिसांना चपराक दिलेली आहे की ही अटक खरं तर करताना त्यांनी पूर्ण चौकशी करायला पाहिजे होती आणि या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस या कारणे दाखवा नोटीसचं काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच प्रकाश, त्यामुळे काय उत्तर दिलं जातं आणि पुढे परिस्थिती कशी बदलेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।